नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे साबजी आणि लेझी फूडी मंदिता। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट्स तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आता थोड्याच वेळापूर्वी मी साबजींच्या चॅनलवर एक व्हिडिओ पाहिला। त्यात खूप दुर्दैवी घटना घडली आहे, ती म्हणजे खाटीकचे जे सासरे आहेत ते वारले आहेत आणि गेल्याच महिन्यात ही गोष्ट घडली असं मला समजलं। मंडळी, मला एक गोष्ट समजत नाही आहे, माणसाने डॉलरसाठी किती खालच्या लेवलला पोचावं। घरात जर कोणाचं निधन झालं असेल तर त्याचा व्हिडिओ कोण बनवून टाकते। ह्या साबजींना काहीच नाही वाटत का? जरा तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी यांना। ती बिचारी खाटीकची बायको एवढी रडते, तिच्या हातामध्ये लहान मुलगी आहे, त्या मुलीला कोणी जवळ पण घेत नाही आहे। मंदिता हाताची घडी घालून बसली आहे, तिची सासूबाई मस्त सोफ्याला टेकून आरामात बसली आहे, पण कोणीच त्या छोट्या मुलीला किंवा तिच्या आईला बघत नाही आहे। हे साबजी आणि मंदिता मंद भक्तांचे सो कॉल्ड दादा आणि ताई आहेत ना, हे लोक कॅमेरा समोर फक्त तमाशा करतायत। आता एवढी दुर्दैवी घटना घडली आहे तरी पण हे साबजी व्हिडिओ बनवायचे काय थांबत नाही आहेत। साबजी घरातल्यांचा इंटरव्ह्यू घेतात, ते पण झापझूप करून एकमेकाच्या तोंडावरती कॅमेरा फिरवतायत। मला असं वाटलं होतं या साबजींना थोडी तरी लाज असेल, पण ती लाज पण यांनी विकून खाल्ली आहे। मंडळी, हे साबजी दिसतात तसे नाही आहेत बरं का। एवढी दुर्दैवी घटना घडली आहे, त्यांची भावजाई तिकडे सोफ्यावरती बसून रडते आहे, तरी पण ह्या साबजींना पडलंय ते म्हणजे रिॲक्शन आणि व्ह्युअर्स वाल्यांना टॉन्ट मारायचं। साबजी असं बोलतात की खूप लोक कमेंट करत आहेत की बकुली सारखी तिच्या आजी आजोबांकडे जात असते, तुम्ही तिला थांबवत का नाही? काय हो साबजी, मला असं वाटते तुम्ही पण गोष्टी विसरायला लागल्यात वाटते। 1 लाख सबस्क्रायबर जेव्हा तुमचे पूर्ण झाले होते तेव्हा तुम्ही आणि तो खाटीक काय बोलले होते ते विसरले का? तुम्हीच बोलला होतात ना की कथा सारखी तिच्या आजी आजोबांकडे असते, आपण तिचं पालघरचं आधार कार्ड बनवून घ्यायला नाही पाहिजे होतं। साबजी, तुम्हाला जर नसेल आठवत ना तर थांबा, मी पुढे क्लिप अटॅच करते, त्यात तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल केलं होतं ही गोष्ट। मी असा विचार करतोय की तिला शिकायला वाड्यालाच ठेवूया तिच्या मामाकडे, कारण चुकून मी आधार कार्ड इकडचं काढलं, चुकलं माझं, मी तिकडं थोडी लेट झाली ती तिथलं आधार कार्ड काढलं, कारण ती तिथलीच आहे, तिथे जितके ऍडजस्ट होते ना इथल्यापेक्षा तर राहिले 5 मध्ये तिथे, त्याच्यामुळे होईल तिला आता। साबजी, तुम्हाला एवढंच जर दुःख झालं असं तुम्ही बोलताय ना, मग तुम्ही या व्हिडिओचं मॉनिटायझेशन ऑफ का नाही केलं? प्रत्येक व्हिडिओ टाकताना तिकडे ऑप्शन येतो ना ऑन ऑफचा, मग या व्हिडिओमध्ये तुम्ही एवढं बोलताय की कुटुंबावरती दुःख कोसळलं आहे, मग तर या व्हिडिओचं मॉनिटायझेशन तुम्ही ऑफ करायला पाहिजे होतं, पण तुम्ही असं केलं नाही आहेत आणि मला माहिती आहे तुम्ही असं करणार पण नाही, कारण डॉलर्स इम्पॉर्टंट आहेत ना तुम्हाला। मग काय, कोणता माणूस जगो किंवा मरो, डॉलर्स येणं बंद होता कामा नाही। एवढी ती बिचारी खाटीकची बायको रडते, ती त्या मनस्थितीत पण नाही आहे काय बोलायच्या। तुम्हीच बोलले की आता चालली आहे ती माहेरून आणि लगेच तुम्ही तिला तुमचं कंटेंट बनवलं। अहो, काय एवढी घाई होती? साबजी, हे ढोंग प्लीज बंद करा हा। आपली माणसं तुम्ही बोलत राहता आणि आपल्याच माणसाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसता। जर त्या कथाचे आजोबा गेल्याच महिन्यात वारले आहेत आणि हे सगळी दुर्दैवी घटना गेल्याच महिन्यात घडली होती तर तुम्ही एक कम्युनिटी पोस्ट का नाही टाकलीत साबजी? याचं उत्तर द्या आधी। एरवी तर तुम्ही छोट्या छोट्या कारणांसाठी कम्युनिटी पोस्ट टाकत असता, कधी तुमचा लॅपटॉप खराब झालाय म्हणून, कधी टेक्निकल इश्यू असल्यामुळे व्हिडिओ येत नाही, असल्या सगळ्या थापा तुम्ही मारत असता। मग एवढी मोठी गोष्ट घडली होती तर तुम्ही ती का लपवलीत? आजच्या इंटरव्ह्यूची वाट बघत होता का तुम्ही? अरे हो, कम्युनिटी पोस्टवरती तुम्ही जर टाकलं असतात तर तिकडे फक्त सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्सनी भावपूर्ण श्रद्धांजलीची कॉमेंट केली असती। व्हिडिओ बनवून कसं डॉलर्स छापायला भेटतील ना तुम्हाला। एवढं तुम्ही बोलताय ना साबजी की कुटुंबावरती एवढं दुःख कोसळलंय, मग 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन पण व्हॅलिड नव्हतं तुमचं। 1 जानेवारीच्या व्हिडिओमध्ये पण तुमच्या आईने गुलगुले बनवून नवीन वर्षाचं स्वागत केलं होतं। अहो साबजी, घरात जर एवढी दुःखद घटना घडली आहे मग गोड कसलं खाताय तुम्ही? लेझी फूडी आणि तुम्ही तर मस्त नॉनव्हेज पार्टी करत होतात घरात बसून। कधी मंदिता कोलंबीची रेसिपी दाखवत होती तर कधी रावसाचं कालवण, त्यात पण फिश मार्केटचा व्हिडिओ बनवणं काय तुम्ही
थांबवलत नाही. कुटुंबावरती दुःखाचा प्रसंग ओढवला आहे आणि तुम्ही मस्तपैकी लग्नाच्या कॅसेट लावल्या आहेत, ते पण 3 दिवस सतत तेच चालू होतं. लग्नाची पण कॅसेट दाखवून झाली, मग तुम्ही 1-2 दिवसाची सुट्टी घेतली आणि त्यानंतर तुम्ही दाखवलं ते म्हणजे कावलेशला मुलगी झाल्याचा व्हिडिओ. त्यात पण कावलेशला मुलगी झाली आहे समजल्यावर तुम्ही केक घेऊन हॉस्पिटलला गेले होते आणि हॉस्पिटलमध्ये देखील तुम्ही सेलिब्रेशन केलं. सेलिब्रेशन तर तुम्ही केलंच होतं, त्यात पण तुम्ही कावलेशकडनं पार्टी मागितली. साबजी, थोडी तरी लाज शिल्लक आहे काय हो तुमच्यामध्ये? तुमच्या सख्या भावजयने तिचे वडील गमावलेत, तुम्हाला काय समजणार होते दुःख? ती बिचारी कोणत्या परिस्थितीत आहे ते तुम्हाला फक्त तुमच्या कंटेंटची पडली आहे. तुम्ही काय तुमचं स्क्रिप्टेड वागणं बंद करणारच नाही. स्क्रिप्टेड वागण्याच्या पलीकडे तुम्हाला दुसरं काही येत पण नाही. साबजी, निदान 7-8 दिवस तुम्ही व्हिडिओ नसते टाकलेत ना तरी पण चाललं असतं हो. तुम्हाला एवढी कसली घाई होती मला अजून पण समजत नाही आहे. तुम्ही व्हिडिओ नसते टाकले तर कोण तुमच्यावरती रागवणार नव्हतं. तुमच्याकडे काही कंटेंट नव्हता म्हणून तुम्ही इकडचे तिकडचे रिपीटेड व्हिडिओ सारखे टाकत राहिले आणि तुमच्या सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्सला मूर्ख बनवलं. खरंच साबजी, मानना पडेगा आपको. मंदिता आणि सासूबाई तर काय छान ऍक्टिंग करत होते आज रडण्याचं. लेझी फूडी मॅडम, तुमच्या सख्या जावेचे वडील वारले आहेत हे तुम्ही विसरले का? लिपस्टिक लावून आणि अर्धा किलोचा मेकअप तोंडाला पासून तुम्ही रडण्याचं नाटक करत होतात. लेझी फूडी मॅडम, मी काय बोलते ऐका ना. तुम्ही हे सगळं व्लॉगिंग बिगिंग सोडून द्या आणि सिरियल मध्ये सरळ ऑडिशनला जा. तसं पण तुम्ही ढोंगी तर आहातच आणि ऍक्टिंग तर तुमच्या नसानसात भरलेलीच आहे. शिवाय साबजींसोबत राहून स्क्रिप्टेड वागणं तर तुम्हाला सहजपणे येतं. मग जर तुम्ही सिरियल मध्ये गेलात ना तर तुम्हाला पिक्चर मध्ये देखील काम करायला भेटेल. आणि तसं पण तुमची पब्लिसिटी करायला तर कावलेश आणि वेडा भाऊ तर आहेतच ना. काय मंडळी, तुम्हाला देखील पटतंय ना माझं बोलणं? यांना जर एवढंच दुःख झालं होतं मग त्या दिवशी मच्छी पार्टी करताना ते दुःख कुठं गेलं होतं बरं? 1 जानेवारीला पण या साबजी आणि मातोश्रींनी मस्तपैकी भाजीपाला खरेदी केला होता. त्यानंतर पण त्यांच्या मातोश्रीची इंटरनॅशनल मैत्रीण मासे घेऊन आली होती आणि तेव्हा पण खूप सारे मासे या लोकांनी खरेदी केले होते. अहो साबजी, याला तुम्ही दुःखाचा डोंगर कोसळला असं बोलता का? तुम्ही तर मस्त नॉनव्हेज पार्टी करत होते. खरंच जर तुमच्या कुटुंबाला खाटीकचे सासरे वारले याचं दुःख झालं होतं तर तुम्ही नॉनव्हेज पार्टी करायला नको हवी होती. पण तुम्ही काय बाबा, समुद्र किनारी राहणारी माणसं, तुम्ही नॉनव्हेज शिवाय कसे जगू शकता? भाजीपाला खाल्ला तर तुम्हाला जेवण जाणार नाही, जेवण पचणार नाही. जेव्हा तुमचे 1 लाख सबस्क्रायबर झाले होते तेव्हा पण तुम्ही किती क्लॅरिफिकेशन देत बसले होते. आणि त्या टाइमला तर तुमच्या मातोश्री देखील बोलल्या होत्या की खूप जणी कॉमेंट करतायत की आज व्हिडिओ का आला नाही. तेव्हा तर तुम्ही सहजपणे सांगू शकत होतात ना की खाटीकचे सासरे वारले आहेत, पण तेव्हा देखील तुम्ही कोणालाच काही सांगितलं नव्हतं. एवढी दुर्दैवी घटना घडली होती घरात तरी पण तुम्ही नॉनव्हेज पार्टी तर करतच होतात, पण त्यात पण तुम्ही चायनीज भेळची पार्टी पण केली होती. अहो साबजी, जर एवढं सगळं घडतंय तर तुम्हाला भूक तरी कशी लागते बरं? आणि तो खाटीक पण मस्त बसून तिथे चायनीज भेळ खात होता. तुमच्यासोबत राहून राहून तो खाटीक पण मला वाटते आता खोटं बोलायला शिकलाय. कसं सांगत होता की सासरे स्वप्नात आले होते म्हणून. अरे, जर ते तुझ्या स्वप्नात आले होते तर मग तू एवढं नॉनव्हेज बिनव्हेजच्या पार्ट्या कशावर करत होतास? तुला जरा पण तुझ्या बायकोवरती दया येत नव्हती का? साबजी, प्रत्येक गोष्टीचं तुम्ही क्लॅरिफिकेशन देत असताना मग आता या गोष्टीचं पण क्लॅरिफिकेशन आम्हाला ऐकायचंय बरं का? अंधभक्तांनो, आता तरी जरा डोळे उघडा. हे तुमचे सो कॉल्ड दादा आणि ताई दिसतात तसे नाही आहेत बरं का? या लोकांनी कथाचे आजोबा वारले ही गोष्ट कम्युनिटी पोस्टवरती यासाठी नाही टाकली होती कारण त्यांना त्या गोष्टीचा व्हिडिओ बनवायचा होता आणि डॉलर्स कमवायचे होते. मागे तर हे साबजीच बोलले होते की मी असं काही इमोशनल थंबनेल वगैरे ठेवत नाही, इमोशनल टायटल वगैरे ठेवत नाही. मग साबजी, आज कसं बरं तुम्ही सॅड थंबनेल आणि टायटल ठेवलं आहे तुमच्या व्हिडिओचं? कधी हो साबजी तुम्ही स्क्रिप्टेड वागणं बंद करणार आहात? साबजी, तुम्ही जे केलं ना ते खूप चुकीचं आहे. थोडी तरी तुम्ही माणुसकी दाखवायला हवी होती आणि हे सगळ्याचा व्हिडिओ बनवायला नको हवा होता. पण तुम्ही काय तुमचं स्क्रिप्टेड वागणं कधी बंद करणार नाही. देव तुम्हाला सद्बुद्धी देवो. असो, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत.
काकांना भावपूर्ण श्रद्धांजली. काय मग मंडळी, तुम्हाला साबजींचं वागणं पटलंय का? त्यांनी असा व्हिडिओ बनवून टाकणं गरजेचं होतं असं वाटतंय का तुम्हाला? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, सो दॅट कोणतेच अपडेट्स तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.